जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, जूनचा 12वा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे। SBI बँकेमध्ये हा वाटप सुरू झालेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। कालच म्हणजे वाटप हे सुरू झालेलं होतं। काही लाडक्या बहिणींना 5 तारखेपासूनच वाटप सुरू झालेलं आहे, काही लाडक्या बहिणींना 6 तारखेला आणि आज 7 तारीख आहे। आज लाडक्या बहिणींना पुन्हा जून महिन्याचा हप्ता वाटप सुरू आहे। बघा, तुम्ही बघू शकता आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात पैसे जे काही सन्मान निधी आहे तो सुरू झालेला आहे असं स्वतः त्यांनी इथं ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करून सांगितलेलं आहे। हे ट्विटरचं अकाउंट आहे, तुम्ही त्यांच्या ट्विटरच्या अकाउंटला सुद्धा जाऊन बघू शकता। स्वतः त्यांनी माहितीसोबत हे आता तुम्हाला मी दाखवणार आहे, ते पोस्टर सुद्धा त्यांनी लावलेलं आहे। बघा, हे पोस्टर त्यांनी स्वतः दिलेलं आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांच्या जून महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे। जून महिना सन्मान निधी ही 2 दिवसाची अधिक न्यूज आहे, त्यांनी टाकली होती। त्याची सुरुवात झाली होती 5 तारखेपासूनच आणि आपल्याकडे 5 तारखेचा मेसेजसुद्धा आहे। आपण तुम्हाला मेसेजसुद्धा दाखवलेला आहे। भरपूर ठिकाणी मेसेजसुद्धा दाखवत नाहीत, आपण पूर्ण माहिती व्यवस्थित इन डिटेल पुराव्यासहित देत असतो। त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, भरपूर लाडक्या बहिणी काय करतायत, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, मग त्यांच्यापर्यंत उशिरा माहिती जाते आणि त्यांना काय करायचं नेमकं तेच कळत नाही आणि मग त्यांच्यापर्यंत उशिरा माहिती गेल्यामुळं ते प्रॉब्लेम होतो आणि त्यांना हप्त्याचे जे पैसे आहेत ते येत नाहीत। सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील, शेजारच्याला पैसे येतील, इकडं शेजारी मावशीला काकीला सगळ्यांना पैसे येतात, परंतु त्यांना पैसे येत नाहीत। त्यामुळे काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनानंतर ही लाडकी बहिणीचे वाटचाल सुरू आहे। बघा, आता मी तुम्हाला मेसेज पुन्हा एकदा दाखवतो आहे। इथं बघू शकता तुम्ही 1500 रुपये क्रेडिट झालेले तुमच्या बँकेमध्ये। SBIचे हे बँक अकाउंट आहे। भरपूर लाडक्या बहिणींचे SBI एजन्सीचं अकाउंट आहे, त्यांनी पटापटा सांगा। भरपूर लाडक्या बहिणींना SBIच्या ह्याच्यात पैसे आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना पोस्टाच्या खात्यात पैसे यायला सुरुवात ही झालेली आहे। मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे हे जमा झाले, त्यांच्या मोबाईलवरती खटाखट हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत। तुम्ही अजून मोबाईल पाहिला नसेल तर मोबाईल लगेच चेक करा, कोणाकोणाच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत तुम्हाला समजून जाईल। सगळ्यात महत्त्वाची अतिशय आनंद देणारी बातमी ही आपण आत्ताच पाहिलेली आहे। परंतु तुम्हाला जर वाटत असेल की मला देखील पैसे यायला हवे तर काय करायचं आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आहे। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुमचा तालुका कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला मागचा महिन्याचा हप्ता आला होता का, एवढं फक्त कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही। मी तुम्हाला स्वतः रिप्लाय तिथं करण्याचा नक्की प्रयत्न करेन, परंतु चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एकदा लाईक करा। बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणी आनंदी झालेल्या आहेत। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आलेले आहेत। 1500 रुपयांचा मेसेज हा भरपूर ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपण आता इंस्टाग्रामवर सुद्धा बघतो मेम्स वगैरे तयार होत आहेत। भरपूर लाडक्या बहिणींना आता आपण जर बघितलं जवळपास विचारलं तर तेव्हा हो यायला लागलेले आहेत असं सांगतात। भरपूर कमेंटसुद्धा येत आहेत, परंतु भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना हप्ता हा येणार नाही। हो, तुम्ही खरं ऐकलेलं आहे, त्यांचं नाव यादीतून बाहेर काढलेलं आहे। यासाठी काही महत्त्वाची कारणं पुढे आलेली आहेत। तीच कारणं आपण आता एक एक करून ही पाहणार आहोत। बघा, त्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। बघा, सुरुवात जी आहे ती ह्यावेळेस जरा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून होणार आहे, जसं की सोलापूर असेल, लातूर असेल, धुळे असेल, जालना असेल, अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यापासून लक्षात घ्या। ज्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त गरज आहे लाडक्या बहिणींची, अशा लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात होणार आहे। त्या खालोखाल लगेच मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, नाशिक
असे महत्त्वाचे जिल्हे एक खालोखाल घेणार आहेत. कोल्हापूर असेल, आपले सातारा असेल, सांगली असेल, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांना हे सरकार आता 2 दिवसाच्या आत म्हणजे आज 7 जुलै, उद्या लईतले 8 जुलै, या 2 दिवसाच्या आत हे जूनचा जो हप्ता आहे 12वा हा वाटप करणार आहे. 2 दिवसाच्या पुढे आता हे वाटपचं जे काही कार्यक्रम आहे तो जाणार नाही आहे. कारण आता सगळ्यांना ठाऊक झालेलं आहे की उशीर झालेला आहे. त्यामुळे या कार्याला आता गती देण्यात आलेली आहे. कुणीही आता त्याच्यामध्ये दिरंगाई करता कामा नये असं तातडीचे आदेश सरकारने बँकेला दिलेले आहेत. महिला व बालक विकास जे काही अधिकारी आहेत ते याच्यामध्ये कामाची तत्परता दाखवत आहेत. त्यामुळं आता काही याच्यामध्ये उशीर होणार नाही. आता लक्षात घ्या, तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुमचं जे बँक अकाउंट आहे ते एकदा चेक करा की व्यवस्थित चालतं आहे का, त्याच्यावरती आपले ट्रान्झॅक्शन्स होत आहेत का, एकदा हिस्ट्री काढून घ्या. दुसरी गोष्ट, आधार कार्डची KYC झालेली आहे का. तिसरी गोष्ट, आपलं रेशन कार्डची KYC झालेली आहे का. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची KYC केलेली नाही. हे एक महत्त्वाचं कारण होतं त्यांचं नाव यादीतून बाहेर काढण्यासाठी. भरपूर लाडक्या बहिणी त्या गोष्टींना सिरियस घेत नाहीत, मग त्यांना यादीतून बाहेर काढलं जातं. पहिला जो एक महत्त्वाचा जो नियम होता तो भरपूर लाडक्या बहिणींनी मोडला आहे. तो म्हणजे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न आता वाढलेलं आहे भरपूर लाडक्या बहिणींचं. त्यामुळे सरकारच्या हे कुठंतरी लक्षात आलेलं आहे की आता भरपूर लाडक्या बहिणी या जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना आता या योजनेचा लाभ घ्यायची काही गरज नाही. म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी आता जर आपण बघितलं तर मोठ्या मोठ्या शहरात जाऊन नोकरी करत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. तर सरकारने जेव्हा त्यांचं डिटेल्स बघितल्या बॅकएंडला, लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल आम्ही बँकेत पैसे टाकतोय काढतोय, सरकारला माहीत नाही कसं कळणार. लक्षात घ्या, प्रत्येक बँकेचा डेटा सरकार मागत असतं. लाडकी बहीण योजनेसाठी कोणती लाडकी बहीण ही आता पात्र आहे यासाठी ते सारखं तत्पर आहे. त्यासाठी टीम आहे. हे सगळं बॅकएंडला व्हेरिफिकेशन होतं. जर तुम्ही कुठली नवी गाडी घेतली तर त्याच्याकडे डेटा असतो RTOकडे. परत जर तुम्ही कोणती दुबार योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडे दोन्ही योजनेचे तुमचे जे नावं असतात ते सुद्धा त्यांच्याकडे असतात. त्यामुळं कोणीही इथं आता फसवेगिरी करू शकत नाही. जरी येत्या कदाचित जरी तुमचं नाव ह्यावेळेस जरी आलं आणि जरी तुम्हाला पैसे आले तरी कदाचित तुम्ही पुढच्या हप्त्यासाठी पात्र नसणार आहात. कारण आता सरकार एकदम काटकसरीने या योजनेसाठी सगळे नियम बघत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, 2 दिवसाच्या आत या सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत आपल्या, त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते पडणार आहेत. त्यामुळं कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणतेही प्रश्न असू द्यात कुठल्याही याच्या बाबतीत की आपल्याला पैसे येत नाहीत किंवा नवीन फॉर्म सुरू झाले पाहिजेत का, अर्ज पडताळणी बंद झाली पाहिजे का, सरसकट वाटप व्हायला पाहिजे का, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची तुम्ही एकदा प्रश्न विचारा. त्या प्रश्नांचं नक्की उत्तर तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाईल किंवा तुमच्या कमेंट्सला रिप्लाय म्हणजे उत्तर देऊन सुद्धा दिलं जाईल. फक्त एकच विनंती आहे, चॅनलला आपल्या आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे काही मत असतील ते नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, व्हॉट्सअपवरती शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.